नमस्कार मित्रांनो, RTE राईट टू एज्युकेशन तर RTE ॲडमिशनचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे। 2025-26 करता हे ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून यावर्षी थोडी लवकर सुरू करण्यात आलेली आहे। RTE अंतर्गत तुम्ही तुमच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते नर्सरीपासून तर 10वी पर्यंत अगदी मोफतमध्ये घेऊ शकता। याकरता जर तुम्हाला तुमच्या मुलांना प्रायव्हेट शाळांमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने RTEच्या पोर्टलवरती हा अर्ज सादर करावा लागतो। RTE अंतर्गत 25% जागा या प्रायव्हेट शाळांमध्ये राखीव ठेवल्या जातात। RTE अंतर्गत या शाळांमध्ये लॉटरी सिस्टीमप्रमाणे पाल्यांची निवड केल्या जाते आणि त्याद्वारे तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता। RTE अंतर्गत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल आणि तुमच्या पाल्यांचं शिक्षण जर तुम्हाला प्रायव्हेट शाळांमध्ये मोफत घ्यायचं असेल तर त्याकरता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो। हा अर्ज प्रक्रिया 2025-26 करता सुरू झालेला असून 14 जानेवारी 2025 पासून तर 27 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। तर याकरता कोण पात्र असणार आहे, सोबतच वयाची अट काय असणार आहे आणि याकरता काय काय निकष असणार आहे, सर्व काही कागदपत्रे तसेच याकरता ॲडमिशन करण्याकरता तुम्हाला कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहे, सर्व काही इन्फॉर्मेशन आणि महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, RTE अंतर्गत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर याकरता जे नोटिफिकेशन 2025-26 करता प्रसिद्ध झालेलं आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। हे नोटिफिकेशन 13 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। हे नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलवरती हे नोटिफिकेशन मी अपलोड केलेलं आहे। तर या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही पाहू शकता सन 2025-26 करता शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियम कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत हे नोटिफिकेशन आलेलं आहे। तर यामधील जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। तर यामध्ये महत्त्वाच्या अशा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरता मार्गदर्शक ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पाहूया। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C नुसार दुर्बल, वंचित आणि आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्य शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळा मध्ये पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रियाबाबत पालकांनी student.maharashtra.gov या वेबसाईटवरती अर्ज सादर करायचा आहे। यामध्ये तुम्हाला वंचित घटकातील जे बालक येतात त्यांचा प्रवर्ग सुद्धा इथे दिलेला आहे, त्याचा सविस्तर तपशील इथे सविस्तररित्या दिलेला आहे। आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो। 25% प्रवेश प्रक्रिया करता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी। म्हणजेच काय तर तुम्हाला 25% प्रवेश प्रक्रिया करता जो अर्ज सादर करायचा आहे त्याकरता तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा ज्या आहेत त्या निवडू शकता। त्यानंतर पालकांनी अर्ज भरतेवेळी शाळेपासून ते घरापर्यंतचं अंतर हे गुगल मॅपद्वारे निश्चित करावे। त्यानंतर जे महत्त्वाचे असे पॉईंट सुद्धा यामध्ये दिलेले आहे। या PDF मध्ये सर्व काही सविस्तररित्या दिलेलं आहे। तुम्हाला ही PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळून जाणार। आपण महत्त्वाचे असे पॉईंट्स पाहूया। तर RTE ॲडमिशन करता तुम्हाला ॲडमिशन मध्ये लॉटरी सिस्टीम लागल्यानंतर जे कागदपत्रे लागणार आहे त्याकरता महत्त्वाचे असे यामध्ये डॉक्युमेंट दिलेले आहे। तर निवासी पुरावा करता तुम्हाला 25% प्रवेश प्रक्रिया करता आपण ज्या कार्यक्षेत्रात शाळा निवडलेली आहे म्हणजे तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात राहत असाल आणि त्या शाळेमध्ये जर तुमची ॲडमिशन करायची असेल तर त्याकरता तुम्हाला तुमचा मालकीचा निवासी पुरावा देणे गरजेचं आहे। त्याकरता तुम्हाला रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी
कुठल्याही प्रकारचा एक डॉक्युमेंट तुम्ही इथे देऊ शकता। त्यानंतर जर तुमच्याकडे हेही नसेल तर त्याकरता जर तुम्ही किरायाने राहत असाल, रेंटवरती राहत असाल तर त्याकरता तुम्हाला तिथे भाडे करार देणे गरजेचं आहे। परंतु हा भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाचा पूर्वीचा असावा व 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा। जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची निवासाची पडताळणी करण्यात येईल। ज्या ठिकाणी भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक राहत नसेल असे आढळून जर आले तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा यामध्ये दिलेले आहे व तुमचा झालेला जो प्रवेश आहे तो सुद्धा रद्द करण्यात येईल। तसेच हा भाडे करार जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने असायला पाहिजे। याची नोंद तुम्हाला जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊनच करावी लागणार आहे। त्यानंतर जन्म तारखेचा पुरावा, यामध्ये तुम्ही ग्रामपंचायत, मनपा, नगरपंचायत, नगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील रजिस्टर मधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला किंवा आई वडील अथवा पालकांच्या प्रतिज्ञेद्वारे केलेले स्वयंनिवेदन सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल। त्यानंतर सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकाचे सादर करायचे कागदपत्रे, त्यामध्ये तहसीलदार, उपजिल्हा अधिकारी, विभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला वडिलांचा किंवा पालकांचा जातीचा दाखला देणे गरजेचं आहे। त्यानंतर परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रिया करता ग्राह्य धरण्यात येणार नाही। तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर राहत असाल तर तो दाखला तुम्हाला इथे द्यावे लागणार। त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्न दाखला, RTE 25% अंतर्गत प्रवेशाकरता विद्यार्थ्यांना पालकांचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदाराचा दाखला इथे लागणार आहे। उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल। जे कॅन्डिडेट SC किंवा ST मध्ये येतात त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही। दिव्यांग मुलांकरता वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा इथे लागणार आहे। जिल्हा शय्या चिकित्सालय, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला द्यावे लागणार आहे। पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक किंवा विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणतेही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकांचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशपत्राकरता लागणारे आवश्यक कागदपत्र इथे ग्राह्य धरले जाईल। त्यानंतर पालकाचे म्हणजे तुमच्या मुलाचे आधार कार्ड सुद्धा इथे लागणार आहे आणि ते जर नसेल तर तुम्हाला 90 दिवसाच्या आतमध्ये हे आधार कार्ड शाळेमध्ये जमा करावे लागणार आहे। त्याकरता तुम्हाला जी पावती येते, जे रिसिप्ट येते ते देणे गरजेचं असणार आहे। त्यानंतर तुम्हाला 90 दिवसानंतर हे जे आधार कार्ड आहे हे शाळेमध्ये जमा करायचे आहे आणि जर तुम्ही तसे केले नाही तर तुमची ऍडमिशन जे आहे ते रद्द होऊ शकते। अनाथ बालके, वंचित घटक, आवश्यक कागदपत्रे, अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची, बाल सुधाकर गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येते। जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करीत आहे त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे। अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे जसे वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही। घटस्फोटित महिलांकरता जो पुरावा लागणार आहे त्याकरता न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचा, बालकाचा आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा त्याच्या आईचे, वडिलांचे, त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला तिथे अनिवार्य राहणार आहे। जर प्रकरण हे न्यायप्रविष्ट असेल तर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोटित प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा अथवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित घटकातील असल्यास त्याच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे। त्यानंतर विधवा महिलांकरता पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, वंचित घटकातील असल्याचा जातीचा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्रे तुम्हाला इथे ॲडमिशन करतेवेळी लागणार आहे। RTE ॲडमिशन 2025-26 करता
जे वयोमर्यादा इथे ठरवून देण्यात आलेली आहे ते या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल। जर तुम्हाला प्ले ग्रुप व नर्सरी करता ॲडमिशन घ्यायची असेल तर तुमचा मुलाचा जन्म जो आहे तो 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 या मधातील असायला पाहिजे। यामध्ये किमान वय हे 31 डिसेंबर 2025 चे जे वय आहे ते किमान 3 वर्ष आणि जास्तीत जास्त जे वय आहे ते 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे। हे वय 31 डिसेंबर 2025 पर्यंत ग्राह्य धरल्या जाईल। त्यानंतर ज्युनियर केजी करता 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 मधील जन्म असायला पाहिजे, ज्यामध्ये किमान वय हे 4 वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे। सीनियर केजी करता 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 यामधील जन्म असायला पाहिजे, ज्यामध्ये किमान वय हे 5 वर्ष आणि जास्तीत जास्त जे वय आहे ते 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे। त्यानंतर जर तुम्हाला पहिलीमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याकरता 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 मधील जन्म असायला पाहिजे, ज्यामध्ये किमान वय हे 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमच्या मुलांचं जे वय आहे ते 31 डिसेंबर 2025 रोजी जे वय आहे ते 7 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढे पूर्ण असायला पाहिजे, तरच तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेकरता अर्ज जो आहे तो सादर करू शकता। तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती होती RTI ॲडमिशन बाबत। जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे। त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागणार आहे, जेणेकरून माझा येणारा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज सादर करत असाल तर त्याकरता तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन पूर्णपणे नवीन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे आणि हा अर्ज तुम्हाला 14 जानेवारी ते 27 जानेवारीच्या आतमध्ये सादर करायचा आहे। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करतेवेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करण्याची गरज नाही आणि कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड शिवाय तुम्हाला इथे डॉक्युमेंटसुद्धा लागणार नाही। तर हे मी तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुमचा जर नंबर लागला लॉटरी सिस्टीममध्ये, त्यानंतर अर्ज ज्यावेळेस तुमची निवड झालेला असेल आणि ॲडमिशन ज्यावेळेस तुम्ही घेत असाल त्याकरता तुम्हाला हे आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहे। म्हणजेच काय तर ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला हे सर्व काही डॉक्युमेंट लागणार आहे। त्याकरता जर तुमच्याकडे यामधील जर कोणते डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। यावर्षी RTIची जे प्रोसेस आहे ते थोडी लवकरच झाल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।